नाशिकमधील 44 आश्रमशाळांमध्ये पोषण आहाराचा फज्जा उडालाय। 1800 विद्यार्थ्यांना सडका भाजीपाला दिला जातोय। 1800 विद्यार्थ्यांना सडलेला भाजीपाला दिल्याचा प्रकार निदर्शनास आलाय। विद्यार्थ्यांसाठी सडका भाजीपाला, किडलेलं कच्चं धान्य आणि कच्च्या पोळ्या असं विद्यार्थ्यांना दिलं जात आहे। 1800 विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं अन्न पुरवलं जात आहे। बुलढाण्यामधील शेगाव तालुक्यातल्या केसगळती प्रकरणासंदर्भात एक अपडेट आहे। केसगळतीच्या संख्येत वाढ झाल्यानं आरोग्य पथक बोंडगावात दाखल झालं। अकोला आणि बुलढाण्यातील आरोग्य विभागाचं पथक बोंडगावात दाखल झालंय। केस गळणाऱ्या नागरिकांची संख्या 100 वर गेली आहे। कालचा आकडा पाहिला तर हा 100 निघाला। एकदम अगोदरचा आकडा 50 होता। आता एकदम 100 कशामुळे वाढला काही कारण? यापूर्वी म्हणजे सर्वे होण्याच्या आधी महिला घाबरून समोर येत नव्हत्या। तर घरोघरी जाऊन आम्ही जेव्हा समुपदेशन केलं, घाबरून न जाण्याचं आवाहन केलं, त्यानंतर लोक समोर यायला लागले। तर कालपर्यंतचा संध्याकाळपर्यंतचा आकडा एक 10-11 गावांमध्ये 100 पेशंटचा तो आकडा आहे। आता नेमकं या ठिकाणी पथक आले, नेमकं काय करतायत पथक? गावकऱ्यांसोबत काय म्हणजे कुठले कुठले नमुने घेतात? स्किनचे सॅम्पल्स ते घेत आहेत, डोक्याच्या स्किनचं। त्याचं हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी होईल की नेमकं हे काय आहे, कोणत्या प्रकारचं फंगस आहे तर, आणि रक्ताचे नमुने घेत आहेत। त्याच्यामध्ये वेगळे वेगळे जे काही इंडिकेटर्स ते सांगतील ते आपल्याला तपासावं लागतील। त्या तपासणीनंतर आणि पाण्याचे अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल की नेमकं हे कशामुळे होतं। नेमकं त्याचं कारण